चांदूर रेल्वे मार्गावरील एसआरपीएफ कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात घडला। हा अपघात 15 डिसेंबरच्या रात्रीच्या दरम्यान घडला असून राज्य परिवहन विभागातील 2 बसेसचे मोठे नुकसान झाले। मात्र बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत एसआरपीएफ कॅम्प येथील क्रीडांगणावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्याकरिता विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी विभागाने वेगवेगळ्या बस आगारातून बस मागविल्या होत्या। यावेळी बडनेरा बस आगारातील बस चालक साईनगर रहिवासी फिर्यादी मंगेश रामेश्वर इंगडे यांच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना नेऊन मैदानावर सोडले असता अचानक चांदूर रेल्वे ते अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने बसला धडक दिली। या दरम्यान दुसरी बस रोडच्या बाजूला उभी असलेल्या बसला सुद्धा जोरदार धडक दिल्याने दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले। या घटनेत बस चालक मंगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून फैजरपुरा पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यात राहणारा 25 वर्षीय ट्रक चालक मोहम्मद अख्तर मोहम्मद निसार अहमद याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले।